दिवस नाही मग नको म्हणे डॉक्टर. मी म्हणलं नको, सुट्टी देऊन टाका. जवळच घरी म्हणलं घेऊन येऊ म्हणलं. कमाल हो तुमची. तर काल रोहिणी आई रामा त्यांना घेऊन घरी आला दुपारच्या टायमाला. म्हणजे आपला व्हिडिओ 2 वाजता गेला, त्याच्यानंतर 3-4 वाजता वापस आले. कारण की रोहिणीला जे आहे ते त्रास होत होता. डॉक्टर पोटात दुखू लागलं होतं. आता ती सिच्युएशन तशी व्हिडिओ काढण्यासारखी नव्हती तिथं, त्यामुळे कोणी व्हिडिओ काढला नाही. रामभाऊने तिथं घेण्याचा प्रयत्न केला. रामभाऊचा व्हिडिओ येईल पण, तो तुम्हाला ते दाखवेल पण व्हिडिओमधून. पण प्रॉब्लेम असा झाला. हाय पिऊ, तू कशी आहेस बाळा? गुड मॉर्निंग पिऊ. गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर, मला कर लवकर. करते ना गुड मॉर्निंग तू? तर हे पिऊ जरा आता जास्त परेशान करायला. परेशान म्हणजे कशी माहितीये का, नुसतं असं पालतं पडायचा प्रयत्न करू राहिली आणि अंगावर असं काहीच ठेवत नाही. काय करा सांगा बरं हिचं? अंगावर माझ्या काहीच टाकू नका म्हणती, काहीच नाही. हा, नुसतं हात तोंडात घालू द्या म्हणती. येडाबाई ये का तू? हा, येडाबाई ये तू. आणि जोरात बोललेलं जरा सहन होत नाही, लगेच रडती जोरात. जोरात बोलायचं नाही म्हणते माझ्यासोबत घरात राहायचं असेल तर. हा, चला तोंडातून बोट काढा. मी आता नेमकेच आलेले दुकानामध्ये आणि तुम्हाला विषय सांगतोय काय झालाय. काल रामभाऊ आपल्या रोहिणीला घेऊन गेला होता आणि आई पण गेली सोबत. तिला ऍडमिट केलं होतं. पण विषय काय झाला, जे पोटात दुखू लागलं होतं. आता ती सिच्युएशन तशी व्हिडिओ काढण्यासारखी नव्हती तिथं, त्यामुळे कोणी व्हिडिओ काढला नाही. रामभाऊने तिथं घेण्याचा प्रयत्न केला. रामभाऊचा व्हिडिओ येईल पण, तो तुम्हाला ते दाखवेल पण व्हिडिओमधून. पण प्रॉब्लेम असा झाला की ते बाळ जे आहे ते थोडं फिरलं होतं पोटामध्ये. आणि तुम्हाला माहिती या दिवसामध्ये तो त्रास होणं नॉर्मल आहे. त्यामुळे आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो फर्स्ट डिलिव्हरी असल्यामुळं. आणि तुम्हाला माहिती आहे रोहिणीचं वय कमी आहे. कमी म्हणजे 18-19 वय आहे. पण त्यामध्ये तिला त्रास जास्त होऊ शकतो. त्यामुळे आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. पण आता तिची सुट्टी करून आणलेली आहे. तिला व्यवस्थित वाटतंय. डॉक्टरने अजून 2-3 दिवस वेट करायला लावलेला आहे. त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. आता बघूया काय होतंय. तर 2-3 दिवसात तर सांगितलेलं डेट दिलेली आहे तशी. म्हणजे 2-3 दिवसात या म्हणे. तिचं पोट देखील उतरलेलं आहे. तर कदाचित डिलिव्हरी 2-3 दिवसात होऊ शकते. आणि परत दवाखान्यात जावं लागू शकतं. म्हटलं त्या हिशोबाने तुम्हाला एकदा कन्फर्म मिळेल काय झालं ते कळवा. कारण कालपासून मला खूप सारे मेसेज येत आहे. म्हटलं काय सांगावं यांना, काय सांगावं. म्हटलं आता व्हिडिओ बनवूनच कळवूया. त्या हिशोबाने आता व्हिडिओ बनवून एकदा तुम्हाला सांगावं. तर बाळ फिरल्यामुळं तिला त्रास होऊ लागला होता आणि आता ओके झालेलं आहे. ते बसण्या उठण्यात जरा झालं असेल कदाचित, कारण की तिला अनुभव नाही आहे त्या गोष्टीचा. फर्स्ट टाइम लेडीजला हा त्रास होतच असतो, त्यामुळे तिला पण त्रास झाला आहे. त्यामुळे आता सगळं व्यवस्थित आहे. आता 2-3 दिवसामध्ये जर काही झालं तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळवेल. ओके ग कोमल, काय मिळेल ग बाई तुझा? चल ना पटकन ये ना इकडे जरा. सगळ्यांना नाही का पिऊचा रडायचा आवाज येत असेल तर तो कशामुळे येतोय, कारण की तिची मसाज चालू आहे. आई तिची मसाज करते. आता राहिला प्रश्न मेन क्वेश्चनचा, ते काल काय झालं. परी ते लॉक कर 1 मिनिट मोबाईल. हा, तर ते काय झालं तेच तुम्हाला सांगतोय. तर काल रोहिणी आई रामा त्यांना घेऊन घरी आला दुपारच्या टायमाला. म्हणजे आपला व्हिडिओ 2 वाजता गेला, त्याच्यानंतर 3-4 वाजता वापस आले. कारण की रोहिणीला जे आहे ते त्रास होत होता. डॉक्टरांनी जे आहे अजून 2 ते 3 दिवसाची वाट बघायला सांगितलेलं आहे. आता रामचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल, ते हॉस्पिटलचा टाकेलच तो. आता थोड्या वेळात येऊन जाईल त्याचा व्हिडिओ. 3-4 वाजता येईल. आपला व्हिडिओ 2 वाजता येत असतो, म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला भेटतोय. मी कालचा व्हिडिओ जास्त काही शूट केला नाही, त्यामुळं म्हटलं नकोच. म्हटलं जर कधी तुम्ही हॉस्पिटलमधून घरी आले तर व्हिडिओ वगैरेच शूट करायला नको, नाही का? हो की नाही, असं मला वाटतंय. त्यामुळं व्हिडिओ तिकडचा काही शूट नाही केला. आणि आज पिऊला आणि परीला अंगणवाडीमध्ये नेलं होतं वजन करायसाठी. तर त्यांचं वजन किती आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार, पण तुम्हाला एवढं सांगते की हॉस्पिटलमध्ये गेलं होतं घेऊन. आता कालच्या आवाज जास्त येतोय. हा, आवाज जास्त येतो ना. हां, झोप आली तिला लई. तिचं काय होतं माहिती आहे का, या टायमाला तिला झोप पण येते, मसाज पण करायची असती आणि आंघोळ पण करायची असती. हे तिन्ही गोष्टीचं ताळमेळ नाही जमलं ना तर मग ती रडायला लागते. तर रोहिणी जी आहे ती वरती बसलेली आहे. बसलेली म्हणजे आराम करते. 2-3 दिवसाचा आराम सांगितलेला आहे तिला, त्या पद्धतीने ती वरती बसलेली आहे. आणि आजी आणि आई मागच्या रूममध्ये आहे. तर मागच्या रूममध्ये मी तुम्हाला घेऊन जात नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे तिकडं किती पसारा असतो. मी 4 वेळा आवरलं, 4 वेळा तिकडं पसारा होतोच. कोमल तुमचं काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे तुम्ही सांगा.
आता रोहिणीची डिलिव्हरी झाली तर रोहिणीला पण तिकडे ठेवायचे का? हा तिकडच ना ते बेडरूम मध्ये जाऊ वर तिला. मग वर खाली किती वेळा करून ती तिला काय वर खाली करणं पडते त्या रूम मध्ये. नाक बघ कसं दिसायला माझं. तुमचे मित्र तसे आहेत काय सांगा तुम्हाला. खाना मारा आणि ते तिकडं परी जी आहे ना ती सध्या तिला भूक लागलेली होती, ती थोडी रडत होती म्हणून तिला शिरा केला शिरा दिला आणि ती थोडी रडायला लागली होती म्हणून तिला मोबाईल दिलाय. आता शिरा खाऊन झालेला पण मोबाईल ठेवायचं नाव घेत नाही. चल दे इकडे. चलो भाई भाई चलो. हा चल चलो. ठेवून द्यायला म्हणते ती पण नंतर ती काढलच. आज विषय असा झालेला आहे की आता 2 ते 3 दिवसामध्ये रोहिणीची डिलिव्हरी होणार आहे. जे काय होईल ते आम्ही सुद्धा एक्साइटेड आहेत खूप. म्हणजे खूप मनातून कसं तरी होतं काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. त्यात सगळ्यात मोठी गोष्ट की मी बडे पप्पा आणि बडी मम्मी म्हणणारी आणि परी पण तिथे म्हणणारी परत एकदा नाही का. तर असा काही विषय आहे. हा जो आनंद आहे ना म्हणजे माझ्या तरी लाईफमध्ये पहिल्यांदा काका बनतोय. मित्राचे लेकरं झालेत पण सख्खा काका पहिल्यांदा बनतोय. त्याचा आनंद वेगळाच असणार आहे. कारण की कोणतरी काका 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 बडे पप्पा म्हणते. मुलगा असो का मुलगी असो ते वेगळंच आहे. बाप बनलेलं आहे. आता काका बनायची वेळ आलेली आहे. 1-2 दिवसात लवकरच आपल्याला गुड न्यूज भेटणार आहे. पण माझं अजूनही तेच म्हणणं आहे की लोक काल मला कमेंट्स केली काही जणांनी की तू बोलतोय की नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे, सीझरमध्ये जास्त तर आयुष्यभरासाठी त्रास असतो. मान्य आहे नॉर्मल डिलिव्हरीला पण त्रास असतोच. लेडीजचा कसं सहन करतात त्यांचं त्यांनाच माहिती. पण होणार तर आहेच ना डिलिव्हरी. नॉर्मल होईल नाही तर सीझर होईल. तर त्या हिशोबानं कोमलच्या वेळेस जी चुकी झालेली आहे ती चुकी आम्हाला आता रोहिणीच्या वेळेस नाही करायची आहे. कारण की आता डॉक्टर लोकांचं कसं झालेलं आहे. आता तुम्हाला मी याचा प्रत्येक डॉक्टरला नाही बोलत पण काही डॉक्टर लोक कसे करतात माहिती आहे का, शेवटच्या क्षणाला म्हणते आता एक तर सीझर करण्याशिवाय पर्यायच नाही आहे, सरळ हे ऑप्शन ठेवून देतात. मग काय करावं लागतं आपल्या घरच्यांना ते ॲक्सेप्ट करावंच लागतं नाही कोमल. तुझ्या वेळेस कसं केलं तर हिच्या वेळेस तर सगळंच ओके होतं पण तरी देखील सीझर करायला टाइम ऑफ ठरवतो. हां तर ते बोलले की परीनं केली ती पोटात असं काहीतरी बोलले होते म्हणून करावं लागलं. आणि यावेळेस पिऊचं आम्हाला सांगून दिलं होतं की नॉर्मलची रिस्क घेऊ नका. त्यामुळे नॉर्मलची आम्ही रिस्क घेतली नाही, डायरेक्टली सीझर करून टाकलं आणि ओके केलं आहे. डिलिव्हरी जी आहे ती तिथंच होणार आहे जिथं रामभाऊनं काल हॉस्पिटल दाखवलं. जे ट्रीटमेंट चालू आहे तिथंच डिलिव्हरी करायचा विचार केलेला आहे. आणि राहिला प्रश्न तिच्या घरचे. हो तिच्या घरचे पण येऊन गेले ते रोहिणीच्या घरची तिथे. आता रामभाऊच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं काही दिसेल ते तुम्ही बघून घ्याल. ओके. आज जेवणाचं काय बेत आहे? सरवायचं आहे अजून वेळ आहे त्याला. आणि आईच्या चॅनलला नाही का आज एक नवीन रेसिपी येणार आहे कांजीची. कांजी माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे. ट्रेंडिंग चालू आहे कोमल कांजीची रेसिपी. तू पेशीन कांजी लिक्विड असते हो. आजकाल आम्हाला एवढं समजायला लागलंय ना की तू मोबाईलमध्ये जे पाहणार ते तिच्या पप्पाला आणायचं सांगायचं. पप्पा मला हे आणायचं, पप्पा मला ते आणायचं. पप्पाकडं झाडच आहे आणि पप्पा सगळ्या गोष्टी घेऊन येतात तिला असं वाटतं. पण पप्पा कशी चाट देते तिला माहिती पडत नाही. काय आणलं तुम्ही? हा काय पाहिजे तुला सांग. अजून ड्रेस का? कपडे आणि ड्रेसच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नको असतं. एक तर खायला नाही तर कपडे नाही तर ड्रेस खलास. हे सगळंच आम्हाला एवढंच हवं असतं. बाकी दुसरं काही नाही दिलं तरी चालेल. बस बस झालं. बस बस हा. आणि राहिला प्रश्न कोमल आणि आई मिळून आता ते थोडेफार घरात काम सगळे करणारे. रोहिणीला पूर्ण आराम दिलेला आहे. रोहिणी तुम्हाला जास्त म्हणजे काम करताना दिसणारच नाही आता पुढची 6 महिना का 1.5 महिना का 2 महिने कसं असते 2 महिने पुढचे. रोहिणीला आराम आहे पूर्ण आता त्यामुळे ती काही काम करणार नाही आहे. आणि चला आता मी जातोय दुकानामध्ये. मग काय करू. आई तिकडे बसलेली पिऊला घेऊन. पिऊला आणायचं इकडे 2 मिनटं नको रड. ती रडेल बघा त्यामुळं जरा नको वाटतंय मला. आणि राहिला प्रश्न
कशाचा? कशाचा तूच सांग आता कशाचा. कशाचा हा ते कळालेलं आहे की मला बरेचसे जण म्हणत होते की तुम्ही टोमॅटो सूपची रेसिपी बनवून दाखवा. टोमॅटो सूप बनवणं काही रॉकेट सायन्स नाही आहे. नॉर्मली कोमलही बनवू शकते. तर ती तुम्हाला नक्कीच एका दिवस सांगेन. आज आईनं 2 ते 3 किलो टमाटे घेतलेले टोमॅटो सूपसाठी, नाही कोमल? कालच पिलं ना. हा पण काय आम्हाला दररोज आवडलं तर आम्ही दररोजही पिऊ शकतो. एकदा मंचावर सूप करायचा आहे पण तो आज सोमवार असल्यामुळे मंचावर सूप म्हणजे चिकन मंचावर सूप करायचा होता, तो नाही होऊ शकत. मंचावर सूप करू शकतो. सूप प्यायचं, सूप प्यायचा. टमाटा हातात आले. हे टमाटे टोमॅटो घेतले ना आज आईने 2 किलो. तर टमाटे घेतले तर टमाटे दिसणार तुम्हाला घरामध्ये जिकडं पाहा तिकडं. रामभाऊ गेलेले आपले मंदिरामध्ये, त्यामुळे म्हटलं चला थोडा व्हिडिओ घ्या आणि तुमच्यासोबत डिस्कस करा. काही आवाज दे ना कोमलचा. केली आहे आणि आईचं पण तेच आहे. आता रोहिणीला नाही बोलू शकत कारण की ती वरती आराम करते, त्यामुळं. का गाई डॉक्टरचं काय म्हणणं आहे ग आई? डॉक्टर म्हणले 2-4 दिवसात होणार आहेस. मग आम्ही सुट्टी घेतली. मग घरी बी पाहावं लागते ना. म्हणजे 2-3 दिवस ऍडमिट नाही ठेवलं का? बरी ठेवलं 2-3 दिवस नाही. मग नको म्हणे डॉक्टर. मी म्हणलं नको, मग सुट्टी देऊन टाका. मग जवळच घरी आहे म्हणलं, घेऊन येऊ म्हणलं. कमाल हो तुमची. तर यांना घरी घेऊन आलेत आणि तो विषय झाला. म्हटलं चला आईचं एकदा तुम्हाला दर्शन देऊ व्हिडिओत, कारण कालच्या व्हिडिओमध्ये पण आई दिसली नव्हती आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्या टमाटर कसं खान चालू आहे मागं. खाऊ दे, रक्त वाटतं. रक्त खोकला येईल त्याचं काय? गावरून टमाटे येईल. ऊन पडते. खा 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 ना. शिरा सोडला त्या टमाट्यासाठी तिने. आणि या 2 दिवसात अचानक आमचा व्हिडिओ येऊ शकतो की रोहिणीची डिलिव्हरी झालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या ओमदादावर विश्वास आहे. जेव्हा डिलिव्हरी झाली मी लगेच तुमच्यासोबत कळवेल. मान्य आहे तुम्हाला बाळाचा चेहरा मी लवकर नाही दाखवणार, ते सगळ्यांनाच ओके असते. परंतु मुलगा झाला का मुलगी हे मी लगेच सांगेन तुम्हाला. तुमचा ओमदादाचा तुम्हाला भरोसा ठेवा. वचन आहे. तुम्हाला विश्वास ठेवा माझ्यावर. काय कोमल तू सांगशील? कोमलकडूनच ऐकून घेऊ आपण मुलगा झाला का मुलगी झाली. काय सांगशील ना? तिला पुतण्या पाहिजे, पुतण्या. काय पुतण्या घेतण्या नाही पाहिजे. पुतण्या घेतण्या आपल्या हातात नाही. माझ्या हातात ते दिसन ते ओळखत नाही. पेढा जिलेबी ते स्वतःच ओळखत. पेढा जिलेबी कोणी नाही ओळखत आजकाल. नाही, जे माझ्या हातात दिसन त्यांना वाटतं ना तेच झालंय म्हणून. पेढा झाला का जिलेबी झाली. तर असं काय आहे आणि आमच्या दोघांना आनंद खूप होतोय, पण ते लवकर व्हायला पाहिजे असा आतुरता लागलेली आहे. हा ना, त्याला जेव्हा बाहेर काय चिंता ते काय तोच विषय. तर चला मी काय करतो आता, ह्या व्हिडिओचं एंडिंग करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मी भेटतो तुम काय करा? सरप्राईज. सबस्क्राईब सबस्क्राईब लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. झालं. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.